नमस्कार मंडळी. कधी तुम्हाला असं वाटलंय का की स्वप्न मोठं आहे पण मार्गच दिसत नाही? तर आजची कथा आहे तुमच्यासाठी. ही कथा आहे एका लहानशा गावातल्या मुलाची. एका 11 वर्षाच्या मुलाने घर सोडलं. पाठीवर फक्त झोळी, खिशात काहीच नाही आणि मनात एकच स्वप्न, गाणार आहे आणि त्या गाण्याने जग जिंकणार आहे. तो मुलगा म्हणजेच पंडित भीमसेन जोशी. रेल्वेच्या डब्यात गाणे गाऊन तिकिटांचे पैसे कमावले. कधी उपाशी राहिले, कधी मंदिरात झोपले, पण आवाजाचं स्वप्न त्यांनी कधीच सोडलं नाही. वर्षानुवर्ष रियाज केला, अपमान पचवले आणि अखेरीस त्या सुरांनी जगाला झुकायला लावलं. आज त्या आवाजाला भारतरत्नाचा मान मिळाला. पण मुळात मान मिळाला तो त्या जिद्दीला. म्हणूनच मंडळी, जर स्वप्न असतील तर फक्त बघू नका, त्या स्वप्नांसाठी झगडा. कारण यश सहज मिळत नाही, ते कमवावं लागतं. आज तुम्ही ठरवा, मेहनतीला शॉर्टकट नाही. आजपासून तुमच्या स्वप्नांसाठी पहिलं पाऊल टाका.